गोंय सरकारान गोंयभरच्या घरां खातीर कायदो करपाची तयारी केली, पूण मयेच्या कस्टोडियन इव्हॅक्यू प्रॉपर्टींतल्या सरकारान ताब्यात घेतिल्ल्या जमनींतल्या घरांचो प्रश्न उमकळत आसा। सरकार क्लास 2 सनदी भेटयतात। एका कॉम्प्लेक्सात एकल्याक 2 घरां अलॉट करचे नात म्हूण सांगतात, पूण पंचायतीन मात टॅक्स मेळोवपाच्या हेतान एकल्याक 2 घरां दिवपाचो सपाटो लायला। सरकार हे बाबतींत अजून स्पश्ट ना। आमदारान नंबराचो विशय काडलो। कस्टोडियन प्रॉपर्टीचो विशय सासणा खातीर सोडयतले अशी आश्वासनां दीत भाजपान मयां मुसुंडी मारली। मनोहर पर्रीकारान कायदो दुरुस्ती करून 2014 मेरेनची घरांच कायदेशीर, उरिल्ली बेकायदेशीर म्हणून जाहीर करून पाचर मारून दवरली। लोकांक पूर्ण अधिकार दिलेच ना, क्लास 2 सनदी दिल्यो आनी सगळे अधिकार आपल्या कडेन दवरले। त्या उपरांत 3 टर्म भाजपा सत्तेत उरली, पूण क्लास 1 सनदी दिवपाचो यत्न एकल्यानूय केलो ना। अजूनय मया घरां बांदप चालू आसा। नवी घरां बांदतल्यांक सनदी मेळटात, पोरण्या घरांक सनदी पासून वंचीत दवरल्यात। हे फाटभुंयेर पेमेंद्र शेट्टीन एक ल्हानशी अडचण सांगली, आयकात। आमचे जे शेकरे गोशाळा आसा, या शेकरे गोशाळेक 5 TPD 5 टन्स पर डे गॅस निर्माण करपाचो गॅस बायोगॅस प्लांट तो इन्स्टॉल करून दिलो। त्या बद्दलूय हांव माननीय मंत्र्यांचे आभार मानता। स्पीकर सर, या डिपार्टमेंटातले काही गोष्टी हांव सूचना करपाक सोदता। पंचायतीन जेन्ना एनेबल हाऊस नंबर म्हणजे EHS नंबर जे आमच्या लोकांक दिले आणि त्या आधाराचेर आयज जे ऑर्डर जाल्ली आहा, त्या ऑर्डरीच्या नुसार हे नंबर घेवन कांयच फायदो ना अशें एक गृहीत जाता। आज ह्या सरकारान हेजेर एक ठोस असो पॉलिसी तयार करची पडटली। स्पीकर सर, ते एनेबल हाऊस नंबर जे आसा ते काढून परमनंट नंबर दिवचे, जेणे करून आमच्या गोंयकार भावाक जो आपूण घर बांदता किंवा आपल्याच जागेत बांदता, पैसे जागा विकती घेवन बांदता, अशा ह्या गोंयकार भावाक तो परमनंट नंबर दिवचो, जेणे करून ताका लायट उदक हे सगळे मेळपाक जाय, त्या कसली डिफिकल्टी जावपाक जायना। स्पीकर सर, एकूच मिनिट घेता। दुसरो पॉयंट आहा स्पीकर सर, आमच्या पंचायत डिपार्टमेंटान खूपशे जाग्याचेर जे पंचायत सेक्रेटरी असता तांकां डबल चार्जीस असता। हे डबल चार्जीस आसल्या कारणान तो हांगासून थंय वयता, थंयसून हांगा येता, हे चालूच असता। हितून लोकांक त्रास जाता। म्हणून आयज आमच्या पंचायत मिनिस्टरा कडेन मागता की जितले आमच्या पंचायती आहा तितले पंचायत सेक्रेटरी भरचे आनी जी असुविधा लोकांक जाता ती प्रिव्हेंट करची। जाल्यार शेजारच्याच मतदारसंघातलो म्हटल्यार दिवचलचो आमदार दोतर चंद्रकांत शेटयेन सरकारी काम 12 म्हयने थांब हे म्हणीचो कांय उदाहरणां दीत जागर केलो। थोडक्यात, सरकारी भौशीक कामाचे बाबतींत मंत्री रोखडेच करतात, ताबडतोब करतले अशी उतरां दितात खरें, पूण वर्साचे वर्स कामाच जायनात अशें म्हणत घरचो आहेर दिलो। हांव लाटंबारसे इंडस्ट्रियल इस्टेटीचेर उलयतां। आमच्या मंत्र्याकूय खबर आसा ह्या इंडस्ट्रियल इस्टेटी पासून हांव डे 1 पासून कसो आसा। लास्ट इयर तांच्यांनी प्लॉटूय अलॉट केले। मीन टाइम 2018 अंडर IPB 2 प्लॉट अलॉट केले, एक युनिकॅम आणि एक कंपनी केले। अजून पर्यंत त्या प्लॉटाचेर कांयच सांगना। मंत्र्याक म्हजो सिन्सियर रिक्वेस्ट आसा, मंत्री बाब, तुका लाटंबारसे इंडस्ट्रीजो सारको तूं देगेक रावता, ते लोक दोळ्यान तेल घालून पळयता केन्ना हांगा फॅक्टरी येतली आणि आमच्या भुरग्यांक जॉब जातले अशें। अजून तिसर एकूय गुणो लागांक ना। तुम्ही 14 प्लॉट अलॉट केल्यात, 90 प्लॉट आसा, 98 प्लॉट ते भितरले सेकंड फेज करूंक ना। आम्ही बरी तुम्हीच सांगून आणि मुख्यमंत्र्यान सांगून आम्ही एग्रीकल्चर बेस्ड नॉन पॉल्युटिंग इंडस्ट्री म्हटल्यात, पण जसे जावपाक जाय तसे जायना। आय कॅन डेफिनेटली से हांव आता तो क्वेश्चन विचारपाकच आता म्हणजे हांव थकलेलो आसा। केन्ना म्हणून प्रत्येक गोष्ट केली, कितले फावटी चेअरमॅनाकडे उलयला, MD कडे उलयला, तुमच्याकडे उलयला। म्हाका एकूच क्वेश्चन कळना, सरकारान जर इतले कोटी ह्या इंडस्ट्रियल इस्टेटीचे जर मोडले आणि मात ऑलमोस्ट आम्ही वी आर नियरिंग डन आणि मातशे अग्रेसिव्ह जाऊन कित्याक काम करना? लास्ट 7-8 महिने झाले प्लॉट अलॉट केल्यात, कित्याक तिसर ते कंपनी सुरू करना? लोकल रिप्रेझेंटेटिव्ह प्रत्येक फावटी याद करू जाय, बाबा रे जांकां प्लॉट अलॉट केला त्यांच्यानी केन्ना काम सुरू करतले? प्रत्येक गोष्टी आमदारानच सांगपाक जाय अशें आसा, सरकाराचे आसना। हातून एक लक्षात दवरात, हितून इतले जॉब क्रिएट जातले। 98 प्लॉट, 3.25 लाख स्क्वेअर मीटर जागा, IPBच्या अंडर तुम्ही युनिकॅमाक 50,000 स्क्वेअर मीटर जागा दिला, एक गुणो लागना।
तुम्ही किती ऍक्शन घेतल्यात आणि कित्याक ऍक्शन घेणार? आम्ही युनिकॅमाक किती देणे घेणे असा काय? चेंज करा न्ही कंपनी. म्हजो एकूच सिन्सियर रिक्वेस्ट, म्हजे आणि कांयच ना, थिसर जाता तितले बेगीन कंपनी येवपाचे, ते सुरू करचे. सेकंड, तुमची फेज ऑफ प्लॉट अलॉटमेंट आसा ती करा. व्हॉट इज स्टॉपिंग? नाजाल्यार म्हाका क्लियर आन्सर दिया बाबा, दिस इज द प्रॉब्लेम विच आय विल अंडरस्टँड. हांव लोकांक सांगू शकता आज येता जाता तो रस्तो आज डॅम ब्युटिफूल डॅम जाल्लो आसा. ताच्याय फुडें वचून सांगता, मुख्यमंत्र्यान स्वता म्हाका सांगला खुबशा लोकांक प्रॉब्लेम कितें आसा, ते इंडस्ट्रियल इस्टेटीन मोपा वचपाक रस्तो ना, मदीं डॅम येता. पण हांव तुमकां ते सांगता, लास्ट 3 वर्सां एज अ आमदार म्हणून थंय 1-2 प्रायव्हेट ओनर आसा, हांव त्यांच्या फाटल्यान लागला. ती फायलूय फॉलो केला, फायलीचे TSA जाला, NOC जाला. तोय रस्तो करून म्हाका दिसता फुडल्या 7-8 म्हयन्यांनी जातलो. म्हणजे कनेक्टिव्हिटीचो इश्यू ना. ह्या सायटीक आमी मुळगांवसान उसपा वता, तुमकां सगळे रस्ते पाठ आसा म्हणून तुमकां आनी काय सांगची गरज ना. म्हाका दिसता बिचोली मतदारसंघ म्हज्या पेक्षा तुमकांच पाठ आसा. सो सगळे रस्ते तुमकां खबर आसा, कनेक्टिव्हिटी आसा. प्लीज रिक्वेस्ट करता, एक तरी फॅक्टरी थिसर सुरू जावनी. हांव इंडिव्हिज्युअली एक दोगांनी कोणी घेतल्या जागा हांव तांकां फोन करीत आसता. आय थिंक इफ इट इज डन एट युअर लेवल. दुसरो म्हणटात तो तसोच आनी एक इश्यू, कदंबा बस स्टँड हो बिचोलचो इंटरस्टेट बस स्टँड. हांव जेन्ना आमदार जालो तेन्ना म्हाका दिसता पयलीं जर कामां ही हांव थोडी घेतली, म्हाका केन्ना केन्ना वायट दिसता ही कामां केन्ना कंप्लीट जातली काय म्हणून. तो पयलींच डिमॉलिश केलो, सुरू केलो. आता ऑलमोस्ट 3-3.25 वर्सां जाल्यात, अजून काय लायट दिसना. अगेन त्याचे क्वेश्चन कितले फावटी रेज केले, एश्युरन्सय फ्लोर ऑफ हाऊस झाले. हांव कितें लोकांक सांगूंक हें म्हाकाच कळना. तुका म्हजो एकूच प्रश्न आसता, हे जेन्ना रस्ते बी करता तेन्ना तुमच्या RTO डिपार्टमेंट त्यांचे कितें कन्सल्टेशन घेता काय ना? काय PW डिपार्टमेंट रस्ते करता, RTO डिपार्टमेंट आपले काम करता? कित्याक हांव खुबशे फावटी पळयलो, खंयचोय जर स्पीड ब्रेकर घाल म्हटलो जाल्यार स्पीड ब्रेकर आज जर घाल म्हटलो सगळे आमदार हांगा एग्री जातले, एका वर्सान बी जायना, 2-3 वर्सां लागतात. बरोबर काय ना?